प्रॅक्टिस सेट 1.4 मधील क्वेश्चन नंबर 1 मधील एक्झाम्पल नंबर 4 बघूयात. 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. दिसतंय? दुसरे 1/2 ब्रॅकेट 3x plus y minus 1/2 bracket 3x minus y bracket close is equal to -1/8. हे दोन इक्वेशन आहेत. ठीक आहे. आता ह्या दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि x आणि y चे व्हॅल्यू काढायचे. पहिली स्टेप, इक्वेशन 1 याला 1 म्हणू, याला 2 म्हणू. पहिलं कॉमन घ्यायचं. ह्यातनं 1 कॉमन आला, उरलं 1/3x plus y. कॉमन घ्यायचं म्हणजे काय करायचं, जे वरचं संख्या ती बाजूला घ्यायची आणि उरलेली संख्या लिहायची. तर कुठली संख्या बाजूला गेल्या, उरलं 1च. समजा 2 असतं वरती, तर मी 2 ला बाजूला काढलं तर उरणार काय, फक्त 1च उरणार ना. ठीक आहे. मग असं इथं 1 ला 1, आता 1 आहे तर 1 ला बाजूला काढलं तर 1 ला बाजूला काढलं तर उरणार 1च. ठीक आहे. तसं आता ते सेम आहे ना, सेम आता ते खालीच ठेवायचं आणि हे जे 1/2 इथं 1/2 येणार, इथं पुढे जर काय असतं तर ते बाजूला कॉमन आलं असतं, पण इथं कॉमन येणार, इथं खाली छेदला काय येणार नाही, म्हणजे डिनॉमिनेटरला खाली येणार नाही. प्लस इथं 1 कॉमन काढला, इथं वरला 1/3x minus y is equal to 3/4. हे इक्वेशन नंबर 1. सेम इथं करू. इथं 1/2 म्हणजे 1/2 कॉमन आलं, उरलं 1/3x plus y मायनस इथं 1 कॉमन, 1/2 कॉमन आलं, इथं उरलं 1/3x minus y is equal to -1/8. इक्वेशन नंबर 2. क्लिअर इथपर्यंत. आता हा जो सेम आले, ह्यांच्याऐवजी काय मानायचं आपण, m आणि n. तुम्ही कुठलेही मानू शकता, पण m आणि n जरा सोपे पडतं. आपण जास्त करून वापरतो ते x नंतर, म्हणजे वापरतो x आणि y नंतर वापरतो ते m आणि n आहे, म्हणून ते जरा वापरू सोपे पडतं. मग रिप्लेसिंग 1/3x plus y by m and 1/3x minus y by n in equations 1 and 2. ह्याच्याऐवजी m, ह्याच्याऐवजी n, n. मग आलं 1m plus 1n is equal to 3/4. इक्वेशन नंबर 3. मग इथं 1/2m plus minus 1/2m minus 1/2n is equal to -1/8. इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. आता काय करायचं, आता तर आलं, पण अजून एक काय की खाली फ्रॅक्शन मध्ये आलेत, जे कोएफिशियंट आलेत किंवा कॉन्स्टंट टर्म्स आल्या त्या फ्रॅक्शन मध्ये आल्यात. मग त्या काय करायच्या, फ्रॅक्शन मधनं कट करायच्या. काय करायच्या, कट. तर कट कशा करायच्या, तर इकडे बघा, आधी 3चं कट करू, इक्वेशन 3चं, आणि नंतर ना 8चं करू. जे फ्रॅक्शन मध्ये टर्म आले ना त्याला पूर्ण इक्वेशनने मल्टिप्लाय करायचं. मोठी टर्म कुठे, फ्रॅक्शन मध्ये 4, मग इक्वेशन 3 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करायचं. आणि आता 4 मध्ये बघा, सगळ्यात हायेस्ट फ्रॅक्शन मध्ये आलेली डिनॉमिनेटर कोणता आहे, 8 आहे. डिनॉमिनेटर 8 आहे. तर ह्या पूर्ण इक्वेशनला आपण 8 ने मल्टिप्लाय करणार आणि ह्या पूर्ण इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार. मग लिहा, मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय कितीने, खाली 4 आहे म्हणून 4 ने, आणि इक्वेशन 4 बाय हायेस्ट डिनॉमिनेटर कोण आहे, 8, म्हणून 8 ने, कारण की तो तर घालवायचं म्हणलं तर त्याला 8 नेच मल्टिप्लाय करावं लागणार, कारण वरती 8 आला तर हा खालचा 8 कॅन्सल होईल.
बाय 8. क्लिअर. आता आधी 3चं करू मग 4चं करू. मग 1m प्लस 1n इज इक्वल टू 3/4. त्याला पूर्णला मल्टिप्लाय करायचं आहे 4ने. हा, मग 1m मल्टिप्लाइड बाय 4. 4ने 1m ला मल्टिप्लाय केलं हे प्लस 4ने 1n ला 1n इंटू 4 इज इक्वल टू 3/4 इंटू 4. 1m ला 4ने मल्टिप्लाय केलं काय झालं 4m प्लस 1n ने 4n ला 4n आणि 4ने 4 गेट कॅन्सल आलं 3. इक्वेशन नंबर 5. आता इकडे बघा. आता ह्या इक्वेशन ह्याला 8ने मल्टिप्लाय करायचंय. मग 1/2m मायनस 1/2n इज इक्वल टू मायनस 1/8. ह्याला आपण करणार आहे 8ने मल्टिप्लाय. मग 1/2m मल्टिप्लाइड बाय 8 मायनस 1/2n मल्टिप्लाइड बाय 8 आणि मायनस 1/8 मल्टिप्लाइड बाय 8. आता 2 1 the 2, 2 4 the 8, 4m. 2 1 the 2, 2 4 the 8 मायनस 4n. 8 ने 8 गेट कॅन्सल मायनस 1. हे इक्वेशन नंबर 6. इथपर्यंत क्लिअर. इक्वेशन 5 आलं आणि इक्वेशन 6 आलं. आता मला सांगा हा मायनसचा 4n हा प्लसचा 4n कॅन्सल होईल जर ह्यांच्या दोघांची आपण 5 आणि 6 ची काय केली ऍडिशन. मग लिहा ऍड इक्वेशन्स 5 and 6. मग 5 इक्वेशन लिहून घेऊ आपण. 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 प्लस 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 1. ठीक आहे, गॉट इट. 4m प्लस 4m 8m. 4 minus plus 4n minus 4n get cancelled. 3 minus 1 2. 8m is equal to 2. m is equal to 2 upon 8. m is equal to 1 upon 4. 2 1 the 2, 2 4 the 8. m ची व्हॅल्यू किती आली 1 upon 4. ही m ची व्हॅल्यू आलेली. तुमच्या मर्जीने तुम्ही कशामध्येही पुट करू शकता. कशामध्ये म्हणजे तुम्ही पुट करू शकता 5 मध्ये किंवा 6 मध्ये. m is equal to 1 upon 4. Put in equation 5. 5 is 4m plus 4n is equal to 3. 4 into 1 upon 4 plus 4n is equal to 3. m च्या ऐवजी काय लिहिलं 1 upon 4. हा 4 गेट कॅन्सल. 1 plus 4n is equal to 3. हा प्लस 1 तिकडे गेल्यावर मायनस 1. 4n is equal to 3 minus 1. 4n is equal to 2. n is equal to 2 upon 4. n is equal to 1 upon 2. 1 upon 2 कसं आलं 2 1 the 2, 2 2 the 4. 1 upon 2. m ची व्हॅल्यू आली 1 upon 4. m ची व्हॅल्यू आली 1 upon 4 आणि n ची आली 1 upon 2. ह्या ज्या व्हॅल्यू आल्या तर रिसबस्टिट्यूट करायचं. आपण जे मानलं होतं त्याच्यामध्ये काय करायचं रिसबस्टिट्यूट. मग m इज इक्वल टू किती आलंय 1 upon 4 आणि n इज इक्वल टू 1 upon 2. बरोबर. m इज इक्वल टू 1 upon 4, n इज इक्वल टू 1 upon 2. मग resubstituting the values of m and n. m is equal to काय मानलं होतं आपण 1 upon 3x plus y आणि n is equal to 1 upon 3x minus y.
ठीक आहे. 1/4 इज इक्वल टू 1/3x प्लस वाय. हा 4 तिकडे मल्टिप्लाय, हा 3x प्लस वाय इकडे मल्टिप्लाय, आणि 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच येणार आहे. मग 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय केलं 1 ला तर 4. हे इक्वेशन नंबर आपले कितीपर्यंत आले? 6. हे इक्वेशन नंबर 7. मी आता इक्वेशन का म्हणलं, कारण की आता x पण आलाय आणि y पण आलाय. इथे n च्या ऐवजी 1/2 इज इक्वल टू 1/3x मायनस वाय. हे इकडे जाऊन मल्टिप्लाय, 1 ने मल्टिप्लाय केलं 3x मायनस वाय येणार. ते 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय, 2 ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर 3x सॉरी 2 येणार आहे. मग 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. हे इक्वेशन नंबर 8. आता इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8 मध्ये काय कट होताना दिसते का तुम्हाला? हा प्लसचा वाय हा मायनसचा वाय कॅन्सल होऊ शकतो, पण कधीही दोघांची काय करायला लागेल? ऍडिशन का सबट्रॅक्शन. हा प्लस हा मायनस, आपल्याला साईन चेंज नको आहेत, दोघांची सेमच साईन पाहिजे. मग काय करायची? ऍडिशन. ऍड इक्वेशन्स 7 and 8. 3x plus y is equal to 4 plus 3x minus y is equal to 6. 3x plus 3x, 6x plus y minus y get cancel. 4 plus 2, 6. X is equal to 6 upon 6. X is equal to 1. हा जो x is equal to 1 आला तो पुट करायचा 7 किंवा 8 मध्ये, तुमच्या मर्जीने तुम्ही कशामध्ये पुट करू शकता. आपण 7 मध्ये पुट करू. x is equal to 1. Put in equation 7. 7 इक्वेशन काय आपलं? 3x plus y is equal to 4. 3 multiplied by 1 plus y is equal to 4. 3 plus y is equal to 4. y is equal to 4 minus 3 plus 3 इकडे आला minus 3. y is equal to 1. मग आपले सोल्युशन्स काय आले? दिल्या x ची 1, y ची पण 1. सोल्युशन फॉर गिवन इक्वेशन्स इज x, y is equal to 1, 1. समजलं प्रत्येकाला?